आणि सैफ अली खान यांच्या घरातील मोलकरणीची चौकशी सध्या संपली आहे। ती आता घरी परतली आहे। याच मोलकरणीच्या हाताला झटापटीमध्ये दुखापत झाली होती आणि या मोलकरणीला पोलिसांनी चौकशीसाठी पोलीस स्थानकामध्ये बोलावलं होतं। काही वेळ तिची चौकशी सुरू होती, चौकशी संपली आणि आता ही मोलकरीण घरी परत आली आहे। सैफ अली खान याच्या घरात काल रात्री 2च्या सुमारास हा हल्ला झाला होता। एका अज्ञात हल्लेखोरानं घरामध्ये घुसून मोलकरणीशी वाद घातला होता। त्यावेळेस सैफ अली खान समोर आला। त्याने या हल्लेखोराला समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र या हल्लेखोरानं हातातल्या चाकूने सैफ अली खानवर हल्ला चढवला। या झटापटीमध्ये जी मोलकरीण फोटोमध्ये दिसते त्यांच्याही हाताला दुखापत झाली होती। सैफ अली खान यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर या संबंधित महिलेला सुद्धा पोलिसांनी तपासासाठी चौकशीसाठी पोलीस स्थानकामध्ये बोलावलं होतं। काही वेळ त्यांची चौकशी झाल्यानंतर या महिलेला आता पुन्हा एकदा घरी पाठवण्यात आले। बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्या घरी काल झालेल्या हल्ल्याप्रकरणी ही चौकशी सुरू होती। सैफ अली खान याला सध्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। शस्त्रक्रिया झालेली आहे। त्याच्या पाठीमधून एक चाकूचा तुकडा बाहेर काढण्यात आला अशी माहिती डॉक्टरांनी दिलेली आहे। दरम्यान हल्ला करणारी व्यक्ती नेमकी कोण होती, घरामध्ये कशी घुसली, तिचा उद्देश काय होता, या सगळ्या संदर्भात पोलिसांनी अजून ठोस माहिती दिलेली नाही। पण याच संदर्भात आणखीन माहिती जमा करण्यासाठी या घटनेच्या वेळी ज्या व्यक्ती सैफ अली खान यांच्यासोबत घरात उपस्थित होत्या, त्या म्हणजे त्यांच्या घरामध्ये काम करणाऱ्या मदतनीस, त्यांना सुद्धा पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होतं। बराच वेळ ही चौकशी सुरू होती, कारण प्रत्यक्षात हा हल्ला पाहणाऱ्या त्याच आहेत। त्यामुळे या संदर्भातली माहिती त्यांच्याकडनं योग्यरित्या पोलिसांना मिळू शकली असती। दरम्यान ही सगळी घटना जेव्हा घडली तेव्हा या मदतनीसाच्या हाताला सुद्धा दुखापत झाली होती। त्यांच्यावरही उपचार करण्यात आलेले आहेत, मात्र पोलिसांना त्यांना जे प्रश्न विचारायचे होते, चौकशी करायची होती, ती आत्तापुरती संपलेली आहे आणि पोलिसांनी त्यांना पुन्हा एकदा घरी पाठवलंय।